ची मंडळी घेऊन आपण एक 200 सह्याचं निवेदन आपण SDM कंधार यांना दिलेलं आहे। या निवेदनामध्ये आपण 28/9/2025 ते 29/9/2025च्या अतिवृष्टीच्या बद्दल याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि ज्या समितीनं शिफारशी केल्या ते बोगस पंचनामे केले, खऱ्या लाभार्थ्याला न्याय मिळाला नाही असं आपण याच्यात नमूद केलेलं आहे। त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे महाराष्ट्राला कळतं? आम्हाला असं शेतकरी पानशिवडी येथील शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे, सत्य परिस्थितीने पंचनामे केलेले, खरडून गेलेले जमीन, नदीच्याकडच्या जमीन खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे केले नावापुरते आणि त्यांचा माव्याचा भेटला खोट्या लोकांना। माळावरील शेती जे आहे त्या माळावरल्या शेतीच्या लोकांना मावेचा भेटला आणि सत्य परिस्थिती नदीच्या कडनं जी नदीच्या बाजूची जमीन जी खरडून गेली त्याचे गट नंबर वेगळे, त्याचे गट नंबर वेगळे, हे गट नंबर वेगळे असताना त्याचे ह्या समितीने कृषी सेवक, कृषी सहाय्यक वडजे आणि गावातील पोलीस पाटील आणि आमच्या इथला तलाठी आणि ग्रामसेवक ह्या लोकांनी समिती स्थापन बसल्या जागीपासून नावं यादी तयार करून पैसे खाऊन यांनी यादी तयार शासनाला पाठवून दिली। आमच्या पानशिवडीच्या नदी खरडू वाहून गेलेल्या नदी लोकांची फसवणूक केली, शासनाची फसवणूक केली ह्याच्यामध्ये आणि त्यांना मावेजा भेटला, आम्हाला मावेजा भेटला नाही। आमची सत्य परिस्थिती असलेल्या लोकांची मावेजा न भेटल्यामुळं आम्ही 500 लोक आज मिळून इथं निवेदन द्यायसाठी आलो। तसे कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं आणि तहसीलदार साहेबाला निवेदन दिले। आता तालुका कृषी अधिकारी साहेबाला सुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत। आमच्यावर खूप मोठा अन्याय झाला, जे सत्य परिस्थितीचे वाहून गेलेत, नदीच्या कडेचे जमिनी विहिरी बुजून गेल्या, त्याच्या परिस्थितीने त्याने अंधारात ठेवले आम्हाला या समितीने, कृषी सेवकांनी। आणि प्रत्येक वेळेस असेच नाही, प्रत्येक वेळेस या शासनाच्या अनुदान कोणतं शासनाचे जे निविदा येतात कृषी कामासाठी ते पूर्णपणे 4-2 लोकांना हाताशी धरतात गावातल्या लोकांना आणि त्यांनी काय करतात, पूर्ण दिशाभूल करतात गावातल्या लोकांना, येडे समजून 4 लोकांना हाताला धरून हे येड्या बैलाचा आऊत हाणल्यासारखं हाणायत। पानशिवडी येथील फार मोठा अन्याय होत आहे। कृषी मोरे साहेब, प्रश्न दुसरा असा आहे, गाव तुमचं आहे, गावचा पोलीस पाटील तुमचा आहे, बरोबर आहे? आणि गावामधील जे तलाठी येतो त्याच्यात नावं तुम्ही नमूद केली, ग्रामपंचायत अधिकारी बाहेगाव तुमचा ग्रामसेवक आहे, तलाठी शिंदे साहेब नाव दिसते या निवेदनामध्ये, पोलीस पाटील गोनारे यांचं नाव दिसते। मग गोनारे पोलीस पाटील स्थानिकचे असतानाही त्यांना गावची सगळी परिस्थिती माहीत असतानाही गोनारेनं असं प्रकरण या लोकांसोबत राहून केले असं तुम्हाला बिलकुल म्हणायचे? गोनारे आणि कृषी सहाय्यक वळजे साहेब यांनी पैसे घेऊन नावं छापून टाकले। संबंधित अधिकाऱ्यांना प्रशासनाने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते, तर ते आदेश पालन केलेत का किंवा त्यांनी तात्काळ पंचनामे केलेत? नाही, खोटे पंचनामे केले, खोटे पंचनामे प्रत्यक्ष काउंटर जाऊन घेऊन केले। वडजे, गोनारे, शिंदे, कृषी सहाय्यक वडजे आणि गोनारे पोलीस पाटील दोघांनी पैसे घेऊन संगनमतानं पंचनामे केलेत। यांच्याबद्दल गोनारे पोलीस पाटील आणि वडजे साहेब कृषी सहाय्यक या दोघांनी पैसे घेऊन हे पंचनामे जागेवर जाऊन केले की कुठे बसून? घरी बसून केलेत। ज्यांना नावं आले त्याचे पैसे दिले सुद्धा हातात ते सांगायला ते राहते। वडजे कृषी सेवकांना असं, कृषी सहाय्यकांना असं का केलं असावं, कशाबद्दल केलं असं? भ्रष्टाचारासाठी पैसे खायसाठी, स्वार्थासाठी पैसे खायसाठी। आता गरीब शेतकऱ्याने एखादीचं विचारलं, साहेब आमचा पंचनामा कुठे आहे, म्हणलं तू काय सरपंच हास काय पोलीस हॉस्पिटल, त्याला असे अरेरावीची भाषा करायला त्यानं। सध्या पोलीस पाटलाचा रोल काय होता याच्यामध्ये? पैसे खाऊन लुटून ह्याच साहेब त्याला द्यायचं, ह्याची घ्यायची त्याला द्यायचं। गाव म्हणून, गावकरी म्हणून तुम्हाला या आरोपीबद्दल किंवा या लोकांबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? आम्हाला कृषी सहाय्याला तात्काळ सस्पेंड करावं, साहेबांनी डबल पंचनामे करून आम्हाला न्याय द्यावा, लाभार्थ्यांना सगळ्या सत्य लाभार्थ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळावा ही आमची विनंती आहे आणि ह्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे। तुम्ही आता कोणाकोणाला निवेदन दिले आणि निवेदनामध्ये काय मागणी केली? समजा तुमची आता या निवेदनातून मागणी पूर्ण झाली नाही तर पुढचा तुमचं काय? आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहात सर। आमदार साहेबाला निवेदन दिलेलं आहे, कृषी अधिकाऱ्याला दिले, तलाठी साहेब तहसीलदार साहेबाला दिले, SDO साहेबाला दिले। ह्याच्या नंतर जर कारवाई झाली नसेल तर आम्हाला उपोषणाशिवाय पर्याय, आमरण उपोषणाशिवाय पर्याय।